कोळी किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कॉर्न चीज नगेट्स बनवणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे, हे चीज घेतलेले आहे 2 क्यूब मी किसून घेतलेले आहे किसणीने। हे एक कॉर्न घेतलेले आहे, त्याचे पूर्ण हे दाणे काढून घेतलेले आहेत आणि 5-6 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। कॉर्न फ्लोअर घेतलेले आहे 2 चम्मच मोठे। हे ब्रेड क्रम घेतलेले आहेत, 2 ब्रेडचे स्लाइस घेऊन मिक्सरला वाटून घेतलेले आहे असं जाडसर। आणि उकडलेले बटाटे आहेत 3 मीडियम साइजचे। मीठ घेतले चवीनुसार। हे चिली फ्लेक्स घेतलेले आहे आणि मिरी पूड घेतलेले आहे आणि ऑरिगॅनो घेतलेले आहे। एवढे साहित्य लागतील आपल्याला। आता पहिले आपण कॉर्न आणि लसणाच्या पाकळ्या त्या आपण मिक्सरला लावून घ्यायच्या आहेत। जाडसर वाटून घ्यायचे आहेत आपल्याला, पेस्ट करायची नाही एकदम। आता आपण वाटून घेतलेलं आहे, पाणी वगैरे घातलेलं नाही, असंच वाटून घेतले। आता आपण मिक्सिंग बाउल मध्ये बटाटा मॅश करून घेऊया पहिले। हाताच्या साहाय्याने आपण मॅश करून घेऊया। बटाटे मॅश करून झालेले आहे। आता आपण याच्यामध्ये कॉर्न घेऊया, ते वाटलेले आहेत ते सगळे घालायचे आहेत। आता आपण चीज घालूया त्याच्यामध्ये। हे 2 क्यूब मी किसून घेतलेले आहेत। हे ऑरिगॅनो घेतले, मिरी पूड, चिली फ्लेक्स, हे सगळे साहित्य 1-1 चम्मच घेतलेले आहे मी, छोटा चम्मच। ब्रेड क्रम्स घालते 2 चम्मच मोठे। कॉर्नफ्लोअर घालूया, 1.5 चम्मच घालूया आपण, मोठा चम्मच। चवीनुसार मीठ घालूया। आता सगळं मिक्स करूया साहित्य आपण हाताने। आपण आता चांगलं मिक्स करून घेऊया हे मिश्रण। आता आपलं मिक्स झालेलं आहे। लहान मुलांच्या पार्टीसाठी चांगली रेसिपी आहे। छोट्या मुलांना स्नॅक्स खूप आवडत असतात, तर त्यांच्यासाठी उत्तम रेसिपी आहे। आपल्या घरी छोटी मोठी पार्टी असते, त्याच्यामध्ये रेसिपी नक्की बनवू शकता। छोटी मुलं आवडीने खातात। आणि हे मिश्रण फ्रीजमध्ये स्टोर करू शकता तुम्ही, एक्स्ट्रा बनलं तर, कारण याच्यामध्ये पाण्याचा अंश नाही आहे, तर हे टिकते चांगलं। हे मिश्रण जास्त ओलसर वाटत असेल तुम्ही ब्रेड क्रम्स आणि कॉर्नफ्लोअर वाढवू शकता याच्यामध्ये। आता या मिश्रणाचे आपल्याला गोल बॉल करून घ्यायचे आहेत असे। कुठलाही शेप देऊ शकता याला, असे बॉल करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे बॉल्स बनवून घेतलेले आहे सगळे मिश्रणाचे। तर 10 मिनिटांसाठी आपण फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत सेट करण्यासाठी। तुम्हाला घाई असेल तर तुम्ही ताबडतोब सुद्धा तळून घेऊ शकता, पण फ्रीजमध्ये ठेवल्याने चांगला शेप येते आपल्या बॉल्सला, म्हणून ठेवायचे आहेत। फक्त 10 मिनिटांसाठी ठेवायचे आहेत। आता आपण कॉर्नफ्लोअरची स्लरी बनवून घ्यायची आहे। हे 1.5 चम्मच कॉर्नफ्लोअर घेतले, त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला स्लरी बनवायची त्याची। ते गोळे घोलवण्यासाठी आपल्याला स्लरी बनवून घ्यायची आहे।
आता एका प्लेटमध्ये आपण ब्रेड क्रम्स काढून घेऊया. पसरवून घेते चांगले. आता आपले बॉल हे सेट झालेले आहेत. 10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवले होते. आता आपण बनवूया. स्लरीमध्ये बॉल ते घोलून घेऊया. नंतर ब्रेड क्रम्समध्ये घोलूया त्याला. थोडं लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी करून घेते 2-3. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपण फ्राय करून घेऊया हे बॉल्स. ब्रेड क्रम्समध्ये मी घोळवून घेतलेले आहे सगळे. आता आपण फ्राय करून घेऊया. गोल्डन ब्राऊन रंगावरती आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. बॉल तळायला जास्त टाइम लागत नाही. पटापट होतात ते. सगळ्या साईडने असे चांगले तळून घ्यायचे आपल्याला. गॅस एकदम मीडियमच ठेवा. जळाली नाही पाहिजे ती. साधी सोपी रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. मुलांना चांगले आवडतात. आवडीने खातात मुलं. आता आपले झालेले आहे ते आपण काढून घेऊया. बघा कसे गोल्डन रंगावरचे चांगले झालेले आहेत. ते सगळे काढून घ्यायचे. सॉस सोबत वगैरे खायला द्या. मायो वगैरे किंवा असेही खाऊ शकतात. अशा प्रकारे मी सगळे तळून घेते. तर अशा प्रकारे आपले कॉर्न चीज नगेट तयार आहेत. तर तुम्ही सुद्धा नक्की घरी ट्राय करा आणि मुलांना खायला द्या. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कोळी किचन रेसिपीज नक्कीच बघत राहा. धन्यवाद.